हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ॲज प्रॉमिस्ड मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आज मोमो रेसिपी शेअर करणार आहे. सो लेट्स गेट इन टू इट. मी इथे ना चिकन घेतलंय, बोनलेस चिकन थाय साईडचं घेतलं होतं आणि त्याला ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं थोडं. त्यानंतर त्यात ॲड केलं आहे मी ग्रीन ओनियन, मिरची ॲज पर युअर टेस्ट आणि चॉप्ड ओनियन. त्यानंतर इथे मी जिंजर ग्रेट करते, चॉप्ड कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये ना मी जिरा पावडर आणि धना पावडर टाकते. त्यानंतर थोडं ऑइल टाकायचं म्हणजे ते मॉइश्चरायसाठी, नाहीतर फिलिंग एकदम ड्राय होऊन जाईल. त्यानंतर मीठ टाकायचंय तुमच्या टेस्ट अनुसार आणि त्याला चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय. सो मी आहे ना मोमो स्क्रॅच पासून बनवायचं डिसाईड केलं होतं आज. ऑफकोर्स थोडे पेशन्स लागतात, बट इट वॉज टोटली वर्थ इट. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना मोमो सूप बनवला होता अँड ट्रस्ट मी गाईज, तो पण खूप अमेझिंग झाला होता. जर तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की चेक करा. मोमोची फिलिंग रेडी झाल्यावरती ना मम्मीने एका साईडला हे पीठ मळून घेतलं होतं. नॉर्मल आपलं मैद्याचं पीठ मळायचं आहे. तुम्हाला हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही व्हीट मोमो सुद्धा करू शकता. आय एम नॉट शुअर, मी कधी ट्राय नाही केलंय घरी बनवून. आपण नॉर्मल पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं आहे, मैदा, ऑइल आणि प्लस सॉल्ट टाकून. आणि थोडंसं असं टाईटवालं पीठ हवं आहे. त्याच्यानंतर त्याचे आहे ना छान असे मम्मी गोळे करून देते आणि चपाती असे छोटे पुऱ्यासारखं लाटून देते आणि मी इथे शेप करते. मला ना हाच शेप आता सध्या बरा जमतो, म्हणजे एकदम सिमिलर नाही होत तरी सुद्धा, बट स्टील की थोडा बहुत असा आहे. आणि ऑल्सो माझ्या मोमोची साईज बघाल तर एकदम जम्बो साईज मोमो केलेत, म्हणजे एकदम भरभरून. आजकाल तर आहे ना, म्हणजे जेव्हा संडेला चिकन वगैरे बनतं तेव्हा आहे ना बोनलेस आम्ही मेक शुअर करतो की साईडला सेपरेट ठेवावा आणि मोमोज करावे. कारण म्हणजे आता मला असं वाटतं की घरी इतके छान टेस्ट होते आहे ना, की बाहेरून घ्यायची गरज नाही पडत आहे. म्हणजे एव्हरी संडे मेरे घर पे मोमो का ठेला लग जाता है. सगळे मोमोज बनवून झाले ना, की जे आपलं स्टीमर जी चाळणी असेल ना त्याच्यावरती हे लावून घ्यायचं आहे तेल, म्हणजे ते स्टिक नको व्हायला. आणि त्याच्यानंतर सगळे मोमोज एक एक करून ठेवायचेत आणि चांगले 15 मिनिट्स, 10 to 15 मिनिट्स त्याला मस्त स्टीम करायला ठेवायचं आहे. अँड जस्ट लुक ॲट दिस, मोमो रेडी झालेत गाईज, मस्त स्टीम झालंय. तुम्ही आहे ना गॅस ऑफ करून थोडं 2 मिनटं त्याला सेटल व्हायला ठेवा आणि मग ते Just सर्व look at करा. सो इथे मी त्याला त्याच्यावरती चिली ऑइल टाकलंय. ओ माय गॉड, तुम्ही जर हा वाला कॉम्बिनेशन ट्राय नसेल केला ना तर नक्की ट्राय करा. स्टीम मोमोवरती चिली ऑइल इज हेवन. पहिला बाईट घेऊया. एकदम स्टीमिंग हॉट आहे. मला तसं चटका बसला होता लिटरली, बट मला राहवत पण नव्हतं कारण इतकं डिलिशियस झालंय ना यार, अमेझिंग. आणि ऑल्सो लुक की त्याचं व्रॅप किती थिन आहे आणि छान त्याची फिलिंग पण एकदम मस्त जेनरस अमाऊंट आणि अमेझिंग टेस्ट आहे. एवढा मोठा आहे की ह्याला 2 ते 3 बाईटमध्ये संपवायला लागतं. युजली आपण बाहेर बघतो तो आणि मोमो एकदम मिनी साईजचे असतात, राईट? दॅट्स इट फॉर टुडे गाईज. मी आता माझं उरलेलं जे आहे ते एन्जॉय करणार आहे फूड. आणि तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.